पनामा पेपर प्रकरणात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीनेच म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने समन्स बजावलंय आणि ती चौकशीसाठी सुद्धा गेलेली आहे। याच प्रकरणात बिग बी अमिताभ बच्चन यांचं सुद्धा नाव समोर आलेलं। जगाचा विचार करायचा झाला तर रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन, चीनचे शी जिनपिंग इतकंच नाही तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ ज्यांना याच प्रकरणात दोषी आढळल्यामुळे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता। तर हेच पनामा पेपर प्रकरण नेमका आहे तरी काय, हीच गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तर ऐश्वर्या रायवर नेमके कुठले आरोप आहेत हे जाणून घेण्याआधी आपण पहिले पनामा पेपर प्रकरण काय होतं ते जाणून घेऊया, ज्यामध्ये जगभरातले वेगवेगळे सेलिब्रिटीज असू देत, राजकारणी असू देत, बिझनेसमॅन असू देत यांची नावं समोर आलेली। तर सगळ्यात पहिले पनामा हा एक उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे आणि या देशातलीच एक लॉ फर्म आहे मोझॅक फॉन्सेका। याच लॉ फर्मचे जवळपास 1.25 कोटींचे कराचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ब्रिटनमध्ये लीक झाले 2016 मध्ये आणि त्याच्यातनं त्या कागदपत्रांमधनं असं समोर आलं की जगभरातले जे बडे बडे सेलिब्रिटीज आहेत किंवा राजकारणी आहेत त्यांनी या टॅक्स हेवन देशांमध्ये आपली संपत्ती लपवली होती। कशा प्रकारे? तर तिकडे शेल कंपन्याज ओपन करून। आता शेल कंपन्या आणि टॅक्स हेवन देश म्हणजे काय? तर टॅक्स हेवन देश म्हणजे असे देश जिकडे कर हा कमी आकारला जातो आणि त्यामुळे अशा देशांमध्ये काही शेल कंपन्या सुरू केल्या। शेल कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्या फक्त कागदोपत्री असतात, डॉक्युमेंट्स असतात त्याचे, पण अस्तित्वात कुठली कंपनी नसते, कुठली प्रत्यक्षात कंपनी काम करत नसते, फक्त ती कागदोपत्री असते। तर अशा शेल कंपन्या या टॅक्स हेवन देशांमध्ये उघडण्यात आल्या आणि त्याद्वारे आपला पैसा तिकडे शिफ्ट करण्यात आला आणि तो एक प्रकारे आपल्या देशातनं हा पैसा लपवण्यात आला, असे सगळे आरोप या सेलिब्रिटीज किंवा राजकारण्यांवर आहेत। पनामासारख्या देशांमध्ये कर संबंधी नियम हे फारसे कडक नाही आहेत आणि अशा देशांमध्ये क्लायंटची जी आयडेंटिटी आहे ती सुद्धा रिव्हील केली जात नाही, समोर आणून दिली जात नाही। त्यामुळेच अशा देशांची निवड होते, खास करून अशांकडून, अशा सेलिब्रिटीज किंवा राजकारण्यांकडून ज्यांना आपल्या देशातल्या, म्हणजे आता आपण उदाहरणाखातर यात भारतातल्या लोकांची नावं आहेत त्यामुळे भारताचं उदाहरण घेऊ, तर भारतातल्या बँका किंवा भारतातला आयकर विभाग यांच्या नजरेतनं आपली संपत्ती लपवून ती दुसऱ्या देशात पाठवायची, टाकायची, जेणेकरून आपला टॅक्स वाचेल। या हेतूने दुसऱ्या देशात जे टॅक्स हेवन देश आहेत त्या देशांमध्ये शेल कंपन्या उघडायच्या आणि त्याद्वारे आपला टॅक्स वाचवायचा, परिणामी आपला पैसा वाचवायचा आणि संपत्ती लपवायची। हा सगळा यामागचा हेतू आहे आणि हेच सगळे प्रकार पनामा पेपर प्रकरणातनं समोर आले। आता हा सगळा प्रकार समोर कसा आला? तर जर्मनी देशामधलं एक वृत्तपत्र आहे झ्यूड डॉइश साइटुंग नावाचं, त्यांनी हा सगळा प्रकार समोर आणला आणि 1977 ते 2015 या जवळपास 40 वर्षांच्या कालावधीतला हा डेटा आहे। या डेटा किती मोठा असेल याची कल्पना द्यायची झाली तर जवळपास 2.6 टेराबाइट इतका, म्हणजे जवळपास 600 DVD भरतील इतका हा मोठा डेटा आहे। तर आता सेलिब्रिटीजने हे सगळं केलं कसं ते सुद्धा जाणून घेऊयात। आता जी कागदपत्र लीक झाली होती ती कोणाची झालेली होती? तर जसा मी मगाशी उल्लेख केला, पनामामधलीच एक लॉ फर्म मोझॅक फॉन्सेकाची। हे जे लॉ फर्म आहे त्यांचं हेडक्वार्टर पनामामध्ये आहे, पण जगभरातल्या सुद्धा जवळपास 35 देशांमध्ये त्यांचे ऑफिसेस आहेत। यांचं मुख्य काम काय आहे? तर जगभरातल्या वेगवेगळ्या व्यक्ती किंवा मोठमोठ्या कंपन्या यांना फायनान्शियल ॲडवाइसेस द्यायचे, त्यांना अर्थविषयक सल्ले द्यायचे। इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार याच सल्ल्यांच्या आडून वेगवेगळ्या ऑफशोर कंपनीज बनवण्यात येत होत्या या लॉ फर्मकडनं। म्हणजे थोडक्यात काय? तर पैसे द्या आणि सिक्रेटली किंवा जिकडे कररचना स्वस्त आहे अशा देशांमध्ये ऑफशोर कंपनी किंवा शेल कंपन्याज उघडा, असंच सगळं या पनामा पेपर प्रकरणातनं समोर आलेलं होतं। आता यात भारतातल्या कोण कोण व्यक्ती होत्या, जगभरातल्या कुठल्या कुठल्या व्यक्ती होत्या आणि त्यांच्यावर थोडक्यात आरोप काय होते ते सुद्धा जाणून घेऊयात। जगाचा विचार करायचा झाला तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, बेनझीर भुट्टो यांची तर नावं समोर होतीच। याच्याशिवाय खास करून भारताचा उल्लेख करायचा झाला तर इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 500 भारतीयांची नावं होती, ज्यामध्ये सेलिब्रिटीजचा विचार करायचा झाला तर अमिताभ बच्चन आहे, ऐश्वर्या राय आहे, त्याच्यानंतर उद्योगपतींमध्ये गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी आहेत, त्याच्याशिवाय हरीश साळवे जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांचं नाव आहे, विजय मल्ल्या याचं सुद्धा नाव या पनामा पेपरमधनं समोर आलेलं होतं। तर हे प्रकरण 2016ला समोर आलं होतं आणि त्याच्यानंतर जवळपास आता 5 वर्षांनी ईडीने ऐश्वर्या रायला समन्स बजावलंय। 2021 मध्ये सुद्धा तिला समन्स बजावण्यात आले होते, पण आता ती तिसऱ्यांदा जे समन्स पाठवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ती ईडी समोर, दिल्लीतलं जे ईडीतलं ऑफिस आहे तिथे ती चौकशीसाठी आता समोर गेलेली आहे। पण ऐश्वर्या रायवर नेमके आरोप काय होते ते सुद्धा जाणून घेऊयात। या प्रकरणामध्ये बॉलिवूड ॲक्टर आणि ऐश्वर्या रायचे सासरे अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे।
अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचं संचालक बनवण्यात आलं होतं, ज्यातील 3 कंपन्या बहामामध्ये तर 1 कंपनी व्हर्जिन आयलंडमध्ये होती. या सगळ्या कंपन्या शेल कंपन्या होत्या आणि या कंपन्यांद्वारे काळा पैसा लपवून कर चुकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप बच्चन कुटुंबियांवर आहे. ऐश्वर्या रायला 2005 मध्ये अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं संचालक बनवण्यात आलेलं. जून 2005 मध्ये ऐश्वर्याला या कंपनीचा केवळ शेअर होल्डर असं दाखवण्यात आलं. त्यानंतर ऐश्वर्या रायचं नाव सुद्धा केवळ ए राय इतकं शॉर्ट ठेवण्यात आलं, जेणेकरून तिची ओळख लपली जाईल. या कंपनीचं हेडक्वार्टर ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये आहे. ऐश्वर्याचे वडील, आई आणि भाऊ देखील या कंपनीचे भागीदार होते. 2005 मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आलेली आणि 3 वर्षांनी ती बंद झाली. पण या कंपनीची बंद होण्याची तारीख सुद्धा प्रत्येक वेळेला वेगवेगळी दाखवण्यात आली आहे. जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता की पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना या प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागला होता, तर त्यांच्याकडे सुद्धा पाकिस्तानचं जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी या प्रकरणात त्यांना दोषी ठरवलं होतं आणि त्यानंतर त्यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भारतात काय घडलं तर भारतात सुद्धा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं होतं आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणात एक मल्टी एजन्सी ग्रुप तयार केला. यामध्ये कोण कोण होते तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होती, ED होतं आणि त्याच्यानंतर फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट, या चौघांचं मिळून एक मल्टी एजन्सी ग्रुप तयार केला आणि हा ग्रुप या सगळ्या संदर्भात तपास चौकशा करणार होता आणि याच्यानंतर जो तपास आहे त्याचे रिपोर्ट केंद्र सरकारने गठीत केलेल्या SIT पर्यंत देणार होता आणि त्याच प्रकरणात आता हे समन्स बजावण्यात आलेत आणि पुढची चौकशी सुरू आहे. अशाच प्रकारे जसं पनामा पेपर प्रकरण समोर आलं तसंच 2021 मध्ये पॅन्डोरा पेपर प्रकरण सुद्धा समोर आलेलं होतं आणि त्याच्यात सुद्धा जगभरातल्या वेगवेगळ्या लोकांसह भारतातल्या सुद्धा बड्या लोकांचा समावेश होता, ज्यामध्ये खेळाडूंचा सुद्धा समावेश आहे, सचिन तेंडुलकरचा सुद्धा समावेश होता. त्या प्रकरणात सुद्धा आम्ही एक वेगळा रिपोर्ट केलेला आहे, तो तुम्ही मुंबई तकवर पाहूच शकता. अशाच प्रकारे ताज्या बातम्या आणि वेगवेगळ्या बातम्यांचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी तुम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.